नमस्कार एव्हरीवन, गुड इव्हनिंग ऑल. हॅलो, हाय, हाव आर यू? मी सीमा शिंदे तुमचं यूट्यूबच्या पाठशालाच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. सो स्कॉलरशिप परीक्षा 2026 चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी. ओके, सो याचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स ऑनलाईन बॅच, नवीन बॅच सुरू होत आहे. नवीन बॅच साठी ऑनलाईन बॅच आपली सुरू होत आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. बॅच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे. जो काही आपला अभ्यासक्रम आहे स्कॉलरशिपचा, त्या पूर्णतः अभ्यासक्रमावर आधारित आपली अशी बॅच आहे. रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला तुमच्या सोयीने कधीही पाहता येतील. या म्हणजे कधी एखादा लेक्चर तुमचं मिस झालं तर ते तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकताय. ते सकाळी आणि संध्याकाळी बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही लाईव्ह डाऊट क्लासेसच्या माध्यमातून तुमच्या चॅट सेक्शन मध्ये तुमचे जे काही डाऊट टॉपिक रिलेटेड असतील ते तुम्ही विचारू शकताय. देन आपल्याकडे आत्मविश्वास वाढवण्यासाठी, कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी विशेष सत्र या ठिकाणी घेतलं जातं. रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट आपल्या होतात, वीकली प्रॅक्टिस टेस्ट असतात. जो काही टॉपिक झालेला आहे त्या टॉपिकवर टेस्ट तुमच्या त्या ठिकाणी होतात. मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, टॅब आहे, कुठल्याही डिव्हाइसवरती तुम्ही लेक्चर्स बघू शकतात. देन पॅरेंट्स मीटिंग, विद्यार्थी समुपदेशन या ठिकाणाहून वारंवार केलं जातं. सो ऍडमिशन ओपन आहेत. जे कोणी इंटरेस्टेड असेल सो त्यांना सांगा, तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. सो इट विल बी व्हेरी गुड. आता आपण स्टार्ट करत आहोत. आपले जे काही टेस्ट आहे 8 ची, तो पेपर 2 चं आपण विश्लेषण या ठिकाणी घेणार आहोत. येस, तुम्ही सॉल्व्ह केलेलेच असेल टेस्ट. सो कुठल्या प्रश्नाचं काय उत्तर आहे तुम्हाला समजेल या ठिकाणून. सो फर्स्ट आपल्याला आहे या ठिकाणी पॅसेज. वी हॅव टू रीड द पॅसेज केअरफुली. आपल्याला पॅसेज एकदम केअरफुली वाचायचं आहे आणि पॅसेज वाचून त्याचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. सो रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके फ्रेंड्स, आय एम राजस्थान, द लँड ऑफ किंग्स. फ्रेंड्स, मी राजस्थान आहे, द लँड ऑफ किंग्स. येस, किंग्सचा लँड आहे. आय एम लोकेटेड इन द नॉर्थ वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. मी कुठे लोकेटेड आहे? नॉर्थ वेस्टर्न पार्टला लोकेटेड आहे. वेअर द ग्रेट इंडियन डेझर्ट ऑल्सो नोन ॲज द थार डेझर्ट. जिथे की ग्रेट इंडियन डेझर्ट काय म्हणून माहिती आहे आपल्याला? ॲज द थार डेझर्ट. ओके, थार डेझर्ट माहिती असेल तुम्हाला, ऐकलं असेल तुम्ही. स्प्रेड्स अक्रॉस माय टेरिटरी. अक्रॉस माय टेरिटरी म्हणजे स्प्रेड झालेलं आहे सगळीकडे राजस्थानच्या भूमीवर. जर तुम्ही बघाल तर कोणतं डेझर्ट आहे? थार डेझर्ट आहे. फेमस फॉर माय ग्रँड फोर्ट्स. मी कशासाठी फेमस आहे? जे की ग्रँड, मोठे मोठे फोर्ट साठी मी फेमस आहे. मॅजेस्टिक प्लेसेस, पॅलेसेस, सॉरी, मॅजेस्टिक पॅलेसेस म्हणजे जे की राजवाडे वगैरे आहेत त्या ठिकाणी होते पहिलेचे, त्याच्यासाठी मी फेमस आहेत. अँड द ब्रेव्ह स्टोरीज ऑफ माय वॉरियर्स. जे की ब्रेव्ह वॉरियर्स होते त्यांच्यासाठी, त्यांची जी काही स्टोरी, त्यांची जी काही हिस्ट्री आहे त्याच्यासाठी मी फेमस आहे. माय पीपल आर नोन फॉर देअर कलरफुल क्लोथ्स. माझे जे लोक आहेत, माझे इथे जे राहणारे लोक आहेत ते कशासाठी माहीत नोन आहेत? सो देअर कलरफुल क्लोथ्स. येस, सो अँड वॉर्म हॉस्पिटॅलिटी. ऑफन सेइंग पधारो म्हारे देश. काय म्हणतात ते, त्यांचे शब्द काय आहेत? पधारो म्हारे देश. इफ यू विजिट मी, जर तुम्ही मला विजिट केलं, सो यू विल बी अमेज्ड बाय द फॉक म्युझिक अँड द घुमर डान्स. सो इथे जो डान्स होतो तो कोणता डान्स आहे? फॉक म्युझिक आणि घुमर डान्स. ऐकला असेल तुम्ही. सो माय लँड इज होम टू द ब्युटिफुल पिंक सिटी जयपूर. माझा लँड काय आहे मग? होम टू द ब्युटिफुल सिटी पिंक. पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं जयपूर, माहिती आहे तुम्हाला ते. अँड द सिटी ऑफ लेक्स उदयपूर. उदयपूरला काय म्हणतो आपण? सिटी ऑफ लेक्स. ओके, द नेक्स्ट, द आरवली रेंज. आरवलीची जी पर्वतरांग आहे, वन ऑफ द ओल्डेस्ट माउंटेन रेंजेस इन द वर्ल्ड. ही जी आरवलीची पर्वतरांग आहे जी की म्हणजे वर्ल्ड मधली सगळ्यात जुनी पर्वतरांग आहे असं आपण म्हणतो. सो रन्स थ्रू माय हार्ट. तर ती माझ्या हृदयातून जाते. बघा किती छान या ठिकाणी हे करून एक पॅसेज बनवलेला आहे. आय एम ऑल्सो होम टू द रानथंबारो. या आय एम ऑल्सो होम टू द रानथंबारो. सो नॅशनल पार्क, जे की नॅशनल पार्क आहे वेअर द रॉयल बेंगॉल टायगर रोम्स फ्रीली. ज्या ठिकाणी जे की रॉयल बेंगॉल टायगर आहे ते फ्रीली रोम करू शकतात. कोणतं नॅशनल पार्क आहे ते? Ranthambore. Okay. So my hand printed textile and marble carvings are loved by people all over the world.
तो माझ्या इथलं जे काही मार्बल आहे किंवा हँड प्रिंटेड टेक्सटाईल्स आहेत ते ऑल ओव्हर दी वर्ल्ड फेमस आहेत. ओके, सगळीकडे आणि सगळ्यांना ते खूप आवडतं. तर अशा प्रकारचा हा पॅसेज राजस्थानवर आहे. राजस्थानची इन्फॉर्मेशन आहे. सो वी कॅन से दिस इज द ऑटोबायोग्राफी ऑफ राजस्थान. राजस्थानची ऑटोबायोग्राफी आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो याच्यानुसार आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी द्यायची आहे. तो आपला पहिला प्रश्न असा आहे, विच सिटी इन राजस्थान इज नोन ॲज द सिटी ऑफ लेक्स. तो पहिला प्रश्न काय आहे आपला, की कोणती सिटी राजस्थानसाठी म्हणजे सिटी ऑफ लेक्स म्हणून ओळखली जाते. तर आपण जर प्रश्नांची उत्तरं जर शोधायचा प्रयत्न केला, जर तुम्ही पॅसेज व्यवस्थित रीड केला असेल, सो तुमच्या लगेच लक्षात येईल, पहिल्याच नजरेत तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी सापडेल. तो आपल्याला बघायचं आहे की विच सिटी इज नोन द सिटी ऑफ लेक्स, राईट. सो बघा इथे आपण आता बघितलं की माझ्याकडे 2 सिटीज त्यांनी सांगितलं की आहे. पिंक सिटी कशासाठी आहे, कोणती सिटी पिंक सिटी आहे, जयपूर. अँड द सिटी ऑफ लेक्स, उदयपूर. यस, सिटी ऑफ लेक्स, उदयपूर दिलेलं आहे. आपलं उत्तर आपल्या पॅसेज मध्ये आपल्याला मिळालेलं आहे. मग आपला आन्सर काय येणार आहे आता, जयपूर तर काय आहे, सिटी ऑफ काय म्हणलेले, पिंक सिटी म्हणलेले जयपूरला. ओके, जोधपूरचा काही उल्लेख नाहीये. रांथोंबोर काय आहे, जिथे की नॅशनल पार्क आहे. सो या इट विल नॉट बी देअर. देन उदयपूर विल बी द आन्सर. व्हॉट विल बी द आन्सर, उदयपूर. काय उत्तर येणार आहे आपलं मग, उदयपूर. कारण की उदयपूरला काय म्हणलेलं आहे, सिटी ऑफ लेक्स म्हणजेच तलावांसाठी जे फेमस सिटी आहे दॅट इज द उदयपूर. खूप सुंदर आहे उदयपूर. तो आपला उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. चला, सो देन सेम पॅसेज या ठिकाणी आहे. येस, तोच पॅसेज आहे. आपल्याला फक्त प्रश्न बघायचा आहे. सो बघा, द थर डेझर्ट इज ऑल्सो नोन ॲज द डेझर्ट. थार डेझर्ट जे आहे इंडियामधलं, जे राजस्थानमध्ये आहे, आत्ताच आपण पॅसेजमध्ये बघितलं, तर त्या डेझर्टला अजून काय म्हटलं जातं, अजून दुसरं कुठलं नाव आहे. तो आपल्याला ते पहिल्याच पॅरेग्राफमध्ये सापडेल. बघा इथं म्हणलेलं आहे वेअर द ग्रेट इंडियन डेझर्ट. काय म्हणलेलं आहे, ग्रेट इंडियन डेझर्ट. बघा ऑप्शन मध्ये आलेलं आहे का, वेअर द ग्रेट इंडियन डेझर्ट ऑल्सो नोन. ऑल्सो म्हणजे यस, सुद्धा या नावाने फेमस आहे. कोणत्या नावाने, ऑल्सो नोन ॲज द थार डेझर्ट. या, सो इथे ऑलरेडी उत्तर आपल्याला जसं तसं पॅसेज मध्ये मिळालेलं आहे. सहारा डेझर्ट तर इथे नाहीये, इंडियामध्ये नाहीये. सहारा इज वेअर, इन ऑस्ट्रेलिया. गोबी पण नाही. ग्रेट इंडियन या अरेबियन डेझर्ट नाहीये, दॅट इज द सी, अरेबियन सी आपण म्हणतो. सो ऑप्शन नंबर सी, ग्रेट इंडियन डेझर्ट म्हणून या थार डेझर्ट हे ग्रेट इंडियन डेझर्ट या नावाने सुद्धा ओळखल्या जातं. सो ऑप्शन नंबर सी या ठिकाणी बरोबर आपलं उत्तर आहे. तो अगेन द सेम सेम पॅसेज आहे. तर त्याच्यावरती तिसरा प्रश्न आहे. बघा काय म्हणलेलं आहे, फाइंड आउट द अल्टरनेटिव्ह विच इज नॉट मेन्शन. मेन्शन केलेलं नाहीये पॅसेज मध्ये. यस, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे की विच इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. येस, जो की पॅसेज मध्ये मेन्शन केलेला नाहीये. सो आय एम फेमस फॉर माय ग्रँड फोर्ट्स. या काय म्हणलेले, आय एम फेमस फॉर माय ग्रँड फोर्ट्स दिलेले काय पॅसेज मध्ये. आत्ताच मी तुम्हाला पॅसेज वाचून दाखवला. सो इट वॉज गिवन इन द पॅसेज, दिलेलं होतं पॅसेज मध्ये. तो बघूया आपण कुठे, आय एम फेमस फॉर माय ग्रँड फोर्ट्स दिलेला आहे. देन नेक्स्ट काय, मॅजेस्टिक पॅलेसेस. पॅलेसेस, पॅलेस म्हणजे राजवाडे. सो मॅजेस्टिक पॅलेसेस, सो राजवाडे. Yes, and the brave stories of my warriors. Actually, brave stories of my warriors हा ऑप्शन दिलेला नाही ते, बट ठीक आहे. फोक म्युझिक आहे का बघा. येस, हे बघा, यू विल बी अमेज बाय द फोक म्युझिक म्हणलेले. जेव्हा तुम्ही राजस्थानला याल तेव्हा तुम्हाला फोक म्युझिक त्या ठिकाणी बघायला भेटेल. सो इट इज गिवन इन द पॅसेज. अँड मार्बल कर्विंग्स, मार्बल कर्विंग्स आहे का बघा, इज इट देअर इन द पॅसेज. या, येस, बघा लास्टच्या पॅरेग्राफ मध्ये माय हँड प्रिंटेड टेक्सटाईल्स अँड मार्बल कार्विंग्स दिलेला आहे. सो या, इट इज गिवन इन द पॅसेज. बघा आता, ग्रँड फोर्ट्स आहे, मॅजेस्टिक पॅलेसेस आहे, स्नो कॅप्ड माउंटेन्स, मार्बल कार्विंग्स आहे. बट आता स्नो कॅप्ड माउंटेन्स, आता हे डेझर्ट आहे. एक आपल्याला सेन्स लावायचंय, कॉमन सेन्स. आता दिस इज द डेझर्ट, तर इथे स्नो कॅप्ड माउंटेन्स कशा असतील, म्हणजे स्नो कवर्ड माउंटेन्स. या, सो नाही, तर हे दिलेलंच नाहीये पॅसेज मध्ये. सो इट इज नॉट गिवन इन द पॅसेज. तर तुमचं उत्तर काय येईल त्या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी तुमचं उत्तर आहे.
येतं लक्षात? सो दिस इज युअर आन्सर. सो बघा, नेक्स्ट आपल्याला पोएम रीड आउट करायची आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. सो रीड द फॉलोइंग पोएम अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द सन पीक्स ओव्हर द ईस्टर्न हिल. द मॉर्निंग एअर इज फ्रेश अँड स्टील. The dewdrops pearl the blades of grass and sparkling greet us as we pass. The busy bees begin their flight to find the blooms of colors bright. The chirping birds in chorus sing a joyful song to greet the spring. The silver streamlet flows along with a gentle rhythmic song. The world awakes from silent sleep. Wild secrets of the night it keeps. What does the poet compare the dew drops to? आता dew drops to कशासोबत कंपेअर केला जात आहे? What does the poet compare the dew drops to? कशासोबत कंपेअर केलं जात आहे? तो बघा आता इथे दिलेला आहे बघा. You will find out here. Dew drops pearl the blades of grass. पर्ल सोबत आहे का स्पार्कलिंग पर्ल्स? या अँड स्पार्कलिंग ग्रीटस ॲज वी पास. सो विच इज द करेक्ट ऑप्शन देन? स्पार्कलिंग पर्ल सोबत कंपेअर केलं जात आहे ड्यू ड्रॉप्स. या ड्यू ड्रॉप्स कुठे असतात माहिती आहे? ड्यू ड्रॉप्स जे की गवताच्या झाडावरती छोटे छोटे काय म्हणतात त्याला, पाण्याचे दव असतात. यस, दॅट इज द ड्यू ड्रॉप्स. पर्ल सारखं त्याला म्हणजे कंपेअर केलेले. पर्ल म्हणजे मोती, राईट? सो मोत्यांसारखे जणू ते भासतात, ग्रास वरती असतात. सो अँड स्पार्कलिंग ग्रीटस ॲज वी पास. सो कशासोबत आहे? स्पार्कलिंग पर्ल्स. सो दिस विल बी आर आन्सर, की त्याच्यासोबत ते कंपेअरिंग केलेले आहे, जे की येस गवताच्या झाडावरती जे काही तुम्ही सकाळच्या वेळेत जर बघाल तर तुम्हाला छोटे छोटे असे दव सापडतात, पाण्याचे छोटे छोटे थेंब सापडतात. तर त्याला कशासोबत कंपेअर केलेलं आहे? मग पर्ल म्हणजेच मोत्यांसोबत कंपेअर केलेलं आहे. सो म्हणून त्या दृष्टिकोनातून आपलं उत्तर कोणतं आहे? बी. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट द सेम पोएम इट इज गिवन हिअर. हाऊ डज द स्ट्रीमलेट फ्लो अकॉर्डिंग टू द पोएम? तो कशा प्रकारे स्ट्रीमलेट फ्लो होतात पोएमनुसार? सो विथ अ लाऊड रोर, in a silent sleep, with a gentle rhythmic song like a busy bee. सो इथे उत्तर आलेले आहे पोएम मध्ये. जर तुम्ही व्यवस्थित रीड आउट कराल तर यू विल गेट द आन्सर. हाऊ डज द स्ट्रीमलेट फ्लो? कसं फ्लो होतं स्ट्रीमलेट? चला तर सांगा मग. डू यू फाइंड आउट द आन्सर? रीड आउट इट. अँड द स्पार्कलिंग ग्रीट अस as we pass. The busy bees begin their flight. Busy bees, okay. To find the blooms of colors bright, the chirping birds, चुचुआट पक्ष्यांचा, chorus sing a joyful song to greet the spring. The silver streamlet flows along. बघा, how does the streamlet flow? कसं म्हणलेलं आहे? The silver streamlet flows along with a gentle rhythmic song. With a gentle rhythmic song. आलेलं आहे? With a gentle rhythmic song. या तर त्यानुसार सो ऑप्शन नंबर सी या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. हाऊ डज द स्ट्रीमलेट फ्लो? कसं फ्लो होतं? तर उत्तर आपलं आहे विथ अ जेंटल रिदमिक सॉन्ग. इट इज द करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट बघा. द सेम पोएम वर प्रश्न आहे. आयडेंटिफाय द पेअर ऑफ रायमिंग वर्ड दॅट इज नॉट इन द पोएम. तो आपल्याला रायमिंग वर्ड या ठिकाणी शोधायचे की जे ह्या पोएम मध्ये दिलेले नाहीये. तो शोधा मग. आता बघा, हिल आणि स्टील आलेलं आहे. येस, इट इज देअर. तो येस, ग्रास पास. आता आपल्याला जे आलेलं नाही ते शोधायचं आहे. ग्रास आणि पास सुद्धा आलेला आहे. थर्ड, फ्लाइट अँड ब्राईट आहे का बघा. येस, फ्लाइट अँड ब्राईट इट इज ऑल्सो देअर. सो स्प्रिंग अँड किंग आहे का? स्प्रिंग नाहीये, किंग नाहीये. तो ऑप्शन नंबर डी तुमचं करेक्ट आन्सर आहे, की रायमिंग वर्ड जे या कवितेत आलेले नाही, जे या पोएम मध्ये आलेले नाही, ते आपल्याला शोधायचं होतं. सो ऑप्शन नंबर विच इज द करेक्ट देन डी, की ते रायमिंग वर्ड ह्या पोएम मध्ये आलेले नाहीये. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. येस, आता या ठिकाणी आपल्याला फिल इन द ब्लँक साठी करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचा आहे. दिस मँगो इज नॉट ॲज दॅट वन. आता सी, दिस इज द पॉझिटिव्ह डिग्री. आपण डिग्री बघितलेली आहे ऑलरेडी. सो दिस इज द पॉझिटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये येस कंपॅरिझन नाहीये. सो यानुसार स्वीटर या ठिकाणी येणार नाही, कारण की स्वीटर आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये यूज करतो.
आणि स्वीटेस्ट इज यूज इन सुपरलेटिव्ह डिग्री, म्हणजे कशा प्रकारे सगळ्या मँगोज मध्ये तो मँगो गोड आहे हे जेव्हा सांगायचंय तेव्हा आपण तिथे सुपरलेटिव्ह डिग्री यूज करणार आहे. सो स्वीटेस्ट सुद्धा त्या ठिकाणी येणार नाही. सो सिम्पली त्या ठिकाणी स्वीट हे आन्सर आपलं येईल. सो दिस मँगो इज नॉट ॲज स्वीट ॲज दॅट वन. सो या आन्सर विल बी ऑप्शन ए. एवढं सोपं आहे. सो ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर. येस, या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हर्सेशन रीड करायचं आहे. रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन अ कस्टमर अँड अ शॉपकीपर. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द डायलॉग. सो आपल्याला या ठिकाणी फक्त एक म्हणजे काय करायचं आहे, एक अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे. सो शॉपकीपर सेड, गुड इव्हनिंग, हाऊ कॅन आय हेल्प यू टुडे? सर नमस्कार, मी तुम्हाला काय मदत करू शकतो? कस्टमर, आय नीड टू बाय अ फॉर्मल शर्ट फॉर अन इंटरव्ह्यू टुमारो. मला उद्याच्या माझ्या इंटरव्ह्यू साठी मला फॉर्मल शर्ट काय बाय करायचंय? फॉर्मल शर्ट बाय करायचंय माझ्या उद्याच्या इंटरव्ह्यू साठी. शॉपकीपर सेज, सर्टनली, डू यू हॅव अ स्पेसिफिक कलर इन माइंड? तुमच्या डोक्यामध्ये कुठला कलर आहे का? कस्टमर, आय वॉन्ट समथिंग दॅट लुक्स प्रोफेशनल. मला काय पाहिजे की काहीतरी असं की ते प्रोफेशनल दिसेल. ओके, इन दॅट केस यू शुड ट्राय दिस. जर तुम्हाला असंच असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता. दॅट लुक्स परफेक्ट, आय विल टेक इट. आता त्यांनी काय दाखवलं असेल? येस येस, काय दाखवलं असेल? म्हणजेच आता काय म्हणलेलं त्यांनी, आय वॉन्ट समथिंग दॅट लुक्स प्रोफेशनल. पहिलं तर त्यांचं डिमांड काय होती की त्यांना प्रोफेशनल साठी काहीतरी पाहिजे होतं. फॉर्मल शर्ट पाहिजे होतं. कशासाठी? इंटरव्ह्यू होता त्याचा उद्या, म्हणजेच टुमारो. सो काय घेईल ते मग? ब्राईट फ्लोरल प्रिंट वाला घेईल का? प्लेन लाईट ब्लू शर्ट? कॅज्युअल टी शर्ट तर घेणार नाही, कारण की इंटरव्ह्यूला कॅज्युअल टी शर्ट घालून तर ते जाणार नाही. कॉमन सेन्स आहे. तो आपला हा ऑप्शन कट झालाय. सो शायनी पार्टीवेअर, पार्टीमध्ये जायचं नाहीच आहे त्यांना, तर मग पार्टीवेअर का घेईल ते? तो ऑप्शन सी अँड डी कट झाला. सो आता ब्राईट, येस, पार्टीमध्ये जायचंय तर एकदम ब्राईट आणि फ्लोरल प्रिंटचं शर्ट घालून जाईल का? सो नो. सो त्यांनी काय म्हणलं असेल? यू शुड ट्राय दिस प्लेन लाईट ब्ल्यू शर्ट. सो दिस विल बी द परफेक्ट टी शर्ट फॉर द परफेक्ट शर्ट फॉर द या इंटरव्ह्यू. म्हणजे फॉर्मल शर्ट त्यांना पाहिजे, तर त्या हिशोबाने प्लेन लाईट ब्लू शर्ट ओके जाईल. सो ऑप्शन नंबर बी त्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. येतं लक्षात? So given below is a note from a father to his son. Complete the note with the correct option. फादरची त्याच्या मुलाला, म्हणजे त्यांच्या मुलाला काय आहे? नोट आहे, तर कुठली करेक्ट त्या ठिकाणी असेल? डिअर साहिल, आय एम ग्लॅड टू हिअर दॅट युअर एक्झाम्स आर फायनली ओव्हर. या मला आनंद झाला की तुझी एक्झाम संपली आहे. नाव दॅट यू हॅव सम फ्री टाइम, प्लीज विजिट द. आता तुला फ्री टाइम आहे, प्लीज विजिट द डॅडॅश अँड रिटर्न द बुक्स आय बॉरोड लास्ट वीक. या बुक रिटर्न करायला सांगताय जे की मी लास्ट वीक मध्ये आणले होते. ऑल्सो चेक इफ दे हॅव एनी न्यू अरायव्हल्स ऑन सायन्स. सी यू इन द इव्हिनिंग डॅट. या सो या जर त्यांच्याकडे नवीन कुठले बुक्स आले असेल तर बघ, आणि सायन्स वरती काही बुक्स आले असेल तर बघशील, चेक करशील. सी यू इन द इव्हिनिंग, चला इव्हिनिंगला भेटूया डॅट. तो आता कुठे कशा संदर्भात ते बोलत असतील? हॉस्पिटलला व्हिजिट कर म्हणत असतील का? प्लीज व्हिजिट द हॉस्पिटल अँड रिटर्न द बुक्स. या किंवा प्लेग्राऊंडला व्हिजिट करून बुक्स रिटर्न करायला सांगतील, किंवा बँकला व्हिजिट करून बुक रिटर्न करायला सांगतील का? ऑफकोर्स नॉट. तर बुक्स आपण कुठे रिटर्न करणार आहे? दिलेला ऑप्शन आहे लायब्ररी. तो ऑप्शन बी या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. तर लायब्ररीमध्ये जाऊन बुक रिटर्न कर असं त्याचे फादर त्याला सांगत आहे. So option B is the correct answer. Next बघा, choose the correct SMS language alternative for the underlined word. Kiran said to his friend, wait for me near the gate. किरण म्हणाला त्याच्या मित्राला, wait for me, माझ्यासाठी वेट कर, near the gate. आता wait हा वर्ड SMS मध्ये कसा लिहिणार आहे? How will you write wait in the SMS language? So wait, wait, wait or wait. So how will you write the wait in the SMS language? चला पटापट उत्तर द्यायचे आहे. So how will you write it in SMS? या तुम्ही लिहिता का असे वर्ड्स SMS मध्ये? तो या आपण असा लिहिणार वेट. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर.
चला, कम्प्लीट द फॉलोइंग स्लोगन बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. प्लांट मोर ट्रीज अँड डॅश. जास्त झाडे लावा आणि काय करा, एन्व्हायरमेंट काय करा, हे बघा ऑप्शन काय, पोल्यूट करा म्हणजेच प्रदूषण करा. जास्त झाडं लावून प्रदूषण करा असं स्लोगन असू शकत नाही. डिस्ट्रॉय करा म्हणजे काय, नष्ट करा, विध्वंस करा असं होईल का, नो. ते निग्लेक्ट करा म्हणजे दुर्लक्ष करा, दुर्लक्षित करा असं पण होणार नाही. तो प्रोटेक्ट करा, या प्लांट मोर ट्रीज अँड प्रोटेक्ट द इन्व्हायरमेंट म्हणजेच इन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करा, इन्व्हायरमेंटचं संरक्षण करा. सो दिस विल बी द करेक्ट ऑप्शन ॲज पर दिस सेंटेन्स. चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह मध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. येस, ग्रँडमदर टेल्स अ स्टोरी. सो व्हाईल चेंजिंग द ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह चेंज करत असताना तुम्हाला टेन्स आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तो बघा, ग्रँडमदर टेल्स, टेल्स वरून आपल्याला लक्षात येते की दिस इज व्हॉट, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कुठला टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. तो सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यानंतर आपण काय करतो, स्ट्रक्चर काय आपला, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. पण जर पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह करत असताना आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतो आणि सिंपल प्रेझेंट आहे म्हटल्यावर आपण हेल्पिंग वर्ब म्हणजे टू बीचा फॉर्म ॲमिजार यूज करतो. बरोबर आहे, ॲमिजार. सो ॲमिजार नंतर पॅसिव्ह मध्ये वर्बचा थर्ड फॉर्म आपण यूज करत असतो म्हणजेच V3 आपण यूज करणार आहे. देन आपण बाय अँड देन सब्जेक्ट, अशा पद्धतीने आपलं सेंटेन्स असतं. तो आता आपण एलिमिनेशन मेथड यूज करू शकतो, ऑप्शन कट करून आपण उत्तर काढू शकतो. बघा, आता इथे दिलेले अ स्टोरी वॉज टोल्ड. वॉज टोल्ड कसं येईल, कारण की दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ॲमिजार येईल, वॉज वर येणार नाही. जर सपोज हे एक्झाम्पल सिंपल पास्टचं असलं असतं तर त्या ठिकाणी वॉज वर आलं असतं, म्हणून हा ऑप्शन त्या ठिकाणी कट होईल. बघा आता, अ स्टोरी इज टोल्ड बाय ग्रँडमदर, बरोबर येतं उत्तर. या दुसरा ऑप्शन बघूया आपण, अ स्टोरी इज टेलिंग. इज टेलिंग नाही, आपल्याला V3 फॉर्म यूज करायचा आहे म्हणून हा ऑप्शन कट होईल. आता हॅड बीन हे परफेक्टचं एक्झाम्पल नाहीये म्हणून हॅड बीन त्या ठिकाणी येणार नाही. तर उत्तर आपलं कुठलं बरोबर येईल मग, ऑप्शन नंबर बी. येस, दॅट विल बी द करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट बघा, द स्कूल गॅदरिंग स्टार्ट्स ॲट 5:30 PM अँड कंटिन्यूअस फॉर 2 hours and 4:50 minutes. At what time does the gathering end? ओके, तर आता आपल्याला काय करायचं, 5:30 त्यांनी सांगितलंय, 5:30 ला सुरू झाली आहे. 5:30 पासून ते 2 hour आपण बघू किती होतात. 5:30 किती किती टाइम सांगितलाय त्यांनी, 5:30 5:30 5:30 प्लस 2 किती होतात, 7:30 होतील. राईट, म्हणजे 5:30च्या प्लस 2 तास केले आपण तर किती झाले, 7:30. आता 7:30 झाल्यानंतर 7:30 मध्ये आपल्याला काय करायचंय, 45 मिनिट टाकायचे. येस, आता 7:30 मध्ये आपण 45 मिनिट टाकले. पहिले आपण 45 मिनिटातले अर्धा तास टाकला तर किती होतील, 8. राईट, 8 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर किती उरले मग, अर्धा तास म्हणजे 8 कंप्लीट झाले, 15 मिनिटं उरलेत म्हणून 8:15. राईट, किती, 8:15 उत्तर येतंय का, येस. तो PM ला स्टार्ट झाली होती, तो 8:15 PM इथं आहे ऑप्शन. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. तुमच्या लक्षात आलंय कसे सॉल्व्ह केले आपण हे, बघा 5:30 नंतर 2 तास 7:30 पर्यंत, 7:30 45 मिनिटं 7:30 मध्ये आपल्याला मिसळायचे आहेत. मग 7:30 आणि 30 मिनिटं, म्हणजेच आपण काय केलं, 15 मिनिटं बाकी राहिले परत. 7:30 आणि अर्धा तास आपण केला 8. मग 8 मध्ये अजून 15 मिनिटं मिसळवले. का मिसळवले, कारण की 45 मिनिटामधले 40 आणि 5 45 मिनिटं होते ते. राईट, सो म्हणून आपण काय केलं, 7:30 ते अर्धा तास याच्यामध्ये मिळवला. सो 8 वाजले, तर उरलेले 15 मिनिटं म्हणजे 8:15. राईट, म्हणून असं आपलं उत्तर काय, 8:15 PM. आलं लक्षात, या वेने. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऍडिंग द प्रॉपर सफिक्स मेंट. मेंट आपल्याला ऍड करायचंय. सफिक्स म्हणजेच सेंटेन्सच्या सुरुवातीला काही लेटर जे आपण ऍड करतो त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. आणि जेव्हा वर्डच्या सुरुवातीला काही लेटर ऍड होतात त्याला आपण प्रिफिक्स असं म्हणतो. वर्डच्या शेवटी ऍड होणारे वर्ड सफिक्स आणि वर्डच्या सुरुवातीला ऍड होणारे प्रिफिक्स. आता बघा इथे डेव्हलपमेंट झालेलं आहे, मेंट यूज करून. डेव्हलपला मेंट नाऊन आहे. अचिव्हमेंट, एन्जॉयमेंट. आता कुठल्या वर्डला मेंट लावू शकतो आपण, खाली दिलेल्या वर्डनुसार, ऑप्शन मध्ये दिलेल्या वर्डनुसार.
अट्रॅक्टमेंट होईल का? नाही होत. एनकरेजमेंट? नो. सो पनिशमेंट होईल का? प्रोटेक्टमेंट पण नाही होत. सो पनिशमेंट विल बी करेक्ट. सो पनिशला मेंट लावलं तर बरोबर त्या ठिकाणी नाउन बनतं. सो पनिशमेंट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट प्रश्न बघा. रीड द फॉलोइंग पेअर्स ऑफ होमोफोन्स अँड फाइंड आउट द पेअर विच इज नॉट अ होमोफोन. आपल्याला पूर्ण या ठिकाणी वर्ड्स रीड करायचे आणि कुठला होमोफोन नाहीये ते बघायचंय. या चला बघा आता. मीट, मीट, राईट. मेल, मेल, मेल म्हणजे पुरुष, मेल म्हणजे मेल. ब्रेक, ब्रेक. ओके. आता बघा डेझर्ट अँड डिझर्ट. या डेझर्ट म्हणजे वाळवंट, डिझर्ट मीन्स आपण जे जेवणानंतर गोड वगैरे खातो दॅट इज. सो दिस इज द डेझर्ट ना. आपला होमोफोनचा रूल काय आहे? होमोफोन म्हणजे काय की वर्ड स्पेलिंग कॅन बी डिफरंट, स्पेलिंग वेगळ्या असू शकतात, बट देअर शुड बी प्रोनाउन्सिएशन सेम. प्रोनाउन्सिएशन सेम असतं होमोफोन मध्ये. सो मीनिंग डिफरंट असू शकतात, बट प्रोनाउन्सिएशन होमोफोन्स मध्ये सेम असतात. सो या ठिकाणी डेझर्ट आहे आणि दिस इज अ डिझर्ट ना. सो म्हणून डेझर्ट, डिझर्ट. सो ऑप्शन नंबर डी हे होमोफोन या ठिकाणी नाही आहेत. ओके. चला नेक्स्ट. डिस्पाइट ट्राईंग हार्ड, रवीज एफर्ट टू सॉल्व द पझल वर ऑफ काय? कुठला ऑप्शन येईल? वर ऑफ सक्सेस. त्यांनी काय म्हणलेले? डिस्पाइट खूप सारे हार्ड वर्क ट्राय केल्यानंतर सुद्धा रवीचे एफर्ट टू सॉल्व द पझल वर ऑफ काय येईल? सक्सेस नाही म्हणता येणार कारण की सेंटेन्सचा सेन्स तसा लागत नाहीये. पर्सिस्टन्स पण नाही म्हणू शकत आपण आणि अचिव्हमेंट या नाही म्हणजे कुठलंच याच्यात येणार नाही. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. नो यूज. वर ऑफ नो यूज म्हणजे सेंटेन्सच्या सेन्स नुसार त्या ठिकाणी नो यूज हा ऑप्शन करेक्टली यूज होतोय. ओके. चला. गेस द मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. जो आपल्याला या ठिकाणी अंडरलाईन वर्ड दिलेला आहे त्याचा आपल्याला मीनिंग बघून त्याच्यासाठी कुठला वर्ड करेक्ट त्या ठिकाणी येईल ते बघायचं आहे. सो द लिटल बॉय लुक्ड अँजियस म्हणजे चिंतातूर बिफोर ही स्कूल परफॉर्मन्स. स्कूलच्या परफॉर्मन्सच्या अगोदर तो थोडासा चिंतातूर दिसला असं वर्ड आहे. येस. तो अनेक्झियस वर्ड आहे. सो वरीड, हॅपी. येस याचा मीनिंग आहे चिंतातूर किंवा चिंतेत असं म्हणू शकतो आपण. चिंतेत दिसला असं तुम्ही म्हणू शकतात. एक्साइटेड म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी अत्यंत उत्साही किंवा काम म्हणजे शांत. तर आता वरीड म्हणजे काळजीत या म्हणजे हा वर्ड त्या ठिकाणी बरोबर यूज होईल चिंतातूर साठी. ओके. हॅपी तर येणार नाही, अपोजिट मध्ये जाईल. एक्साइटेड पण अपोजिट मध्ये जाईल. सो वरीड इज द करेक्ट वर्ड टू यूज देअर. या फाइंड आउट द रॉंगली युज्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही डू नॉट लाईक टू प्ले क्रिकेट. ह्या सेंटेन्स मध्ये जो चुकीचा शब्द यूज झालेला आहे तो कोणता आहे? तो डू आहे, लाईक आहे की टू आहे की प्ले आहे? आता बघा सेंटेन्स एकदा रीड करा. ही डू नॉट लाईक टू प्ले क्रिकेट. डू नॉट लाईक टू प्ले क्रिकेट म्हणलेलं आहे. त्याला क्रिकेट खेळायला आवडत नाही. सो दिस इज द सेंटेन्स इन सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. कोणत्या टेन्स मध्ये आहे? सिंपल प्रेझेंट मध्ये. जेव्हा आपण सब्जेक्ट ही आणि सी असेल. यस. जर सब्जेक्ट ही आणि सी असेल तर आपण काय करतो त्या ठिकाणी? डज यूज करतो फॉर मेकिंग द सेंटेन्स निगेटिव्ह. सेंटेन्स निगेटिव्ह बनवण्यासाठी आपण त्या ठिकाणी डज यूज करतो. तर या ठिकाणी ही सोबत डू नॉट नाही येणार तर काही डज नॉट येणं अपेक्षित आहे. म्हणून ऑप्शन ए या ठिकाणी आपलं उत्तर आहे जे की रॉंगली यूज झालेलं आहे. या तो चुकीचा यूज झालेला आहे. Find the odd sentence out, choose the correct option. Please sit down and be quiet. Yeah, please sit down and be quiet. Do you like to read story books? ऍक्च्युली रॉंगली यूज झालेलं सेंटेन्स नाही, ऑड सेंटेन्स आपल्याला यूज करायचं. या ऑड सेंटेन्स आपल्याला ओळखायचं याच्यामध्ये. प्लीज सिट डाऊन अँड बी क्वाइट. डू यू लाईक टू रीड स्टोरी बुक्स? तुला स्टोरी बुक्स वाचायला आवडतं का? वेअर इज युअर स्कूल लोकेटेड? तुझी स्कूल कुठे आहे? हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? तुला किती भाऊ आहेत? जर तुम्ही ऑब्झर्व केलं व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल की हे जे सेंटेन्सेस आहेत बी, सी अँड डी, दीज आर दी क्वेश्चन म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत. बरोबर आहे. सो दीज आर दी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सो त्यानुसार इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण क्वेश्चन मार्क या ठिकाणी यूज केलेला आहे. बट जर तुम्ही ए ऑप्शन बघितला सो दिस इज व्हॉट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत म्हणजेच व्हॉट आज्ञार्थी वाक्य, रिक्वेस्ट केलेली आहे. सो तर या ठिकाणी हे तिन्ही इंट्रोगेटिव्ह आहेत, प्रश्न आहेत, क्वेश्चन्स आहेत. सो ए जे आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत म्हणजेच रिक्वेस्ट केलेली आहे. सो ऑप्शन ए या ठिकाणी उत्तर आहे कारण की
ऑड आहे सेंटेन्स. ओके, नेक्स्ट बघा, फाइंड द नंबर ऑफ कॉमन नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. याच्यामध्ये आपल्याला कॉमन नाउन फाइंड आउट करायचे आहेत. बघा, द गर्ल गेव अ बंच ऑफ फ्लावर्स टू हर टीचर. किती आहेत? ऑलरेडी मी लाईन मारलेली आहे त्याच्या खाली. गर्ल मुलगी हे कॉमन नाउन आहे. बंच, ऍक्च्युली बंच इज द कलेक्टिव्ह नाउन ऑल्सो, बट बंच कशाचा आहे? या बंच ऑफ फ्लावर्स. राईट, फ्लावर्स कोणते आहे सांगितलेले नाहीये. देन टीचर कोण आहे माहित नाही, सो कॉमन नाउन आहे. सो 4 कॉमन नाउन आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. Choose the correct alternative to fill in the blank that expresses logical certainty or strong deduction. Rahul has been practicing for the marathon all day. He dash be very tired now. Might be आपण म्हणणार नाही, कारण की इथं स्ट्रॉंग डिडक्शन आपल्याला सांगायचं आहे. स्ट्रॉंग डिडक्शन सांगायचं, सो कॅन बी तर इथे येणार नाही. यस, सो शुड म्हणजे सजेशन आपण यूज नाही करणार. सो मस्ट बी या ठिकाणी बरोबर उत्तर राहील. सो मस्ट बी व्हेरी टायर्ड नाउ. स्ट्रॉंग डिडक्शन आपण मस्टने त्या ठिकाणी सांगू शकतोय. सो ऑप्शन नंबर सी या ठिकाणी बरोबर आहे. श्रुती हॅज फिनिश्ड हर होमवर्क जस्ट नाउ. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द सेंटेन्स. आता या ठिकाणी सेंटेन्स जे दिलेलं आहे, तर श्रुती हॅज फिनिश्ड हर होमवर्क असं म्हणलेलं आहे. पण आता टेन्स कसं आयडेंटिफाय करायचं आहे, तर टेन्स आपण आयडेंटिफाय करणार आहोत त्याच्या हेल्पिंग वर्ब वरून. ओके, सो या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे हॅज आणि V3 चा फॉर्म आहे. राईट, वर्बचा थर्ड फॉर्म आहे. सो आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द सेंटेन्स. सो V3 आणि हॅज कुठल्या टेन्स मध्ये येतं, तर इट इज इन प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण काय यूज करतो, एम इज आर या आणि वर्ब ING. राईट, V4 आपण घेतो प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये. सिंपल प्रेझेंट मध्ये यस, डू डज किंवा सब्जेक्ट प्लस V1 ऑब्जेक्ट जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर. आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅज, हॅव, V3 येतं. सो त्या दृष्टिकोनातून आपलं ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. पास्ट परफेक्ट मध्ये हॅड आणि V3 येतं. सो इथे हॅज यूज झालेलं आहे, म्हणून दिस इज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. चला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर बॉइल्ड at 100 degree Celsius. Water will boil at 100 degree Celsius. Water should boil at 100 degree Celsius. बघा, जर आपण टेन्सचा युसेज बघितला आपल्या सिंपल प्रेझेंटचा, सो सायंटिफिक फॅक्ट जे असतात, सायंटिफिक जे काही फॅक्ट आहे, मराठीत आपण म्हणतो त्याला जे सायंटिफिक फॅक्ट्स, या तो ज्या गोष्टी चेंज होऊ शकत नाही, जे होणं मीन्स होणारच आहे, जसं की सन रायझेस इन द ईस्ट. राईट, सूर्य हा पूर्वेला उगवतो. दिस इज द म्हणजे एक रिझन आहे जे की त्रिकालवादी सत्य आहे. नोबडी कॅन चेंज इट, कोणी चेंज करू शकत नाही. तर त्यानुसार वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस हा सायंटिफिक फॅक्ट आहे. तर हे होणारच आहे. तो अशासाठी आपण यूज करतो सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरा कुठलाही टेन्स आपण तिथे यूज करत नाही. सो वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. सो हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच येणं अपेक्षित आहे. दुसऱ्या टेन्स मध्ये हे सेंटेन्स सायंटिफिक फॅक्टचं सेंटेन्स येऊ शकत नाही. तो म्हणून ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर आहे. रीता सेड टू मी डोंट मेक नॉईज इन द लायब्ररी. यस, आता रीता सेड टू मी, रीता मला म्हणाली की लायब्ररीमध्ये नॉईज करायचा नाहीये. सो याच्यासाठी कुठलं उत्तर येणं अपेक्षित आहे, सो याचं डायरेक्ट स्पीच मध्ये हे दिलेलं आहे. तो डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेलं असल्यानंतर त्याचं इनडायरेक्ट करत असताना आपण कुठला रूल त्या ठिकाणी यूज करतो ते बघायचं आपल्याला. सो रीता सेड टू मी don't make noise in the library. So what will be the answer here? Yeah. चला, सुरीता सेड टू मी. आता या ठिकाणी सेड टू मी असल्यामुळे आपण या ठिकाणी काय घेणार आहे, ऑफकोर्स टोल्ड मी म्हणणार आहे, कारण की सेड टू मी, सेड टू हिम, सेड टू हर जे काही असेल तिथे आपण टोल्ड घेतो. सुरीता टोल्ड मी असं त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. सो एकाच सेंटेन्स मध्ये आलेलं आहे. ओके, सो ह्या सेंटेन्स मध्ये रिक्वेस्टेड जर रिक्वेस्ट केली असेल, सो त्या ठिकाणी रिक्वेस्टेड सुद्धा येऊ शकतं. सो रीता टोल्ड मी नॉट टू मेक नॉईज, या नॉट मेकिंग नॉईज आला इथे. सो दिस इज द इनकरेक्ट ऑप्शन. सेड मी म्हणलेलं आहे इथे, सेड मी पण म्हणलेलं आहे. सो रीता रिक्वेस्टेड मी डोंट मेक नॉईज इन द लायब्ररी. डोंट मेक नॉईज इन द लायब्ररी असं येणार नाही, त्या ठिकाणी नॉट टू यायला पाहिजे, म्हणून हा ऑप्शन कट झाला. ऑर्डर टू मी, रीता ऑर्डर मी डोंट मेक नॉईज इन द लायब्ररी.
सो ॲज पर दी रूल्स आपलं हे जे सेंटेन्स आहे, रीता टोल्ड मी नॉट टू मेक नॉईज इन द लायब्ररी, हे बरोबर वेने जाईल की या ठिकाणी डोंट मेक नॉईज निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी डायरेक्टमध्ये दिलेलं असेल तर आपण त्या ठिकाणी नॉट टू घेतो. सो ऑप्शन ए त्या ठिकाणी बरोबर उत्तर आपलं असेल. गेस द मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड, चूज अ करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही वॉज फीलिंग अंडर दी वेदर. सो ही स्टेड ॲट होम. तो अंडर दी वेदर होता. ह्या आपल्याला फ्रेजचा, इडियमचा आपल्याला मीनिंग खालीलपैकी कुठला आहे ते बघायचंय. आता तो घरी थांबलाय. ओके. व्हेरी हॅपी होता म्हणून तो घरी थांबला का? इल ऑर सिक. व्हेरी अँग्री, खूप रागात होता. व्हेरी रिच. आता अंडर दी वर्ड या अंडर दी वेदर ह्या फ्रेजचा अर्थ होतो की आजारी असणे, बरं न वाटणे. जसं की आय एम अंडर दी वेदर, मला बरं वाटत नाहीये. त्या हिशोबाने इल ऑर सिक हा करेक्ट ऑप्शन आहे फ्रेजच्या अर्थानुसार. जसं की ही इडियम जी आहे आपण बरं नसेल त्यावेळेस यूज करतो. अंडर दी वेदर इज द करेक्ट ऑप्शन. येस. सो अशा पद्धतीने क्वेश्चन्स आहे. आय होप तुम्ही सॉल्व्ह केले असेल सगळ्यांनी आणि तुम्हाला सगळं विश्लेषण या ठिकाणी समजलं असेल सगळ्या क्वेश्चनचं. सो थँक यू सो मच. हॅव अ नाईस टाईम. आम्ही